तर नुकताच भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला आहे आणि त्यावर बरीच चर्चाही सुरू आहे. आज आपण या आकड्यांच्या पलीकडे जाऊन त्यामागची मोठी चित्र समजून घेणार आहोत. हो. आपल्याकडे सरकारचा विकसित भारत आराखडा आहे आणि बजेटमधले काही महत्त्वाचे रिपोर्ट्स आहेत. यातून आपण या सगळ्याचा सोप्या भाषेत अर्थ लावूया. आणि हे महत्वाचं आहे, कारण हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ एका वर्षाचा हिशोब नाहीये. तो विकसित भारत 2047 या मोठ्या ध्येयाकडे नेणारा एक रोडमॅप म्हणून सादर केलाय. बरोबर. त्यामुळे आजच्या चर्चेत आपण 3 मुख्य प्रश्नांची उत्तरं शोधू. एक म्हणजे ही आर्थिक वाढ नेमकी कुठून येणार आहे, दुसरं या वाढीला गती कोण देणार आहे, आणि तिसरं या सगळ्या भव्य योजनांसाठी पैसा कुठून उभा केला जाणार. उत्तम. तर मग पहिल्या प्रश्नापासूनच सुरुवात करूया. विकासाची इंजिनो कोणती असणार आहेत? आपल्या स्रोतांनुसार सरकार उत्पादन आणि सेवा म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस या 2 क्षेत्रांवर मोठी बाजी लावतंय. हो. उत्पादन क्षेत्रात कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्ष वेधून घेतात? इथे सरकारची रणनीती अगदी स्पष्ट दिसते. केवळ मेक इन इंडिया नाही, तर मेक फॉर द वर्ल्ड, आणि तेही अशा क्षेत्रांमध्ये जिथे आज आपण आयातीवर अवलंबून आहोत. अच्छा. यातली सर्वात मोठी घोषणा आहे इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0. आज चिपशिवाय काही चालत नाही का? मोबाईल फोनपासून ते अगदी कारपर्यंत. खरंय, सगळीकडेच लागतात. आणि यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर तैवान आणि चीनवर अवलंबून आहोत. ही वाबस्ती कमी करणं हे राष्ट्रीय सुरक्षेइतकंच महत्वाचं आहे. म्हणजे हा केवळ आर्थिक नाही, तर एक धोरणात्मक निर्णय आहे. सेमीकंडक्टर सोबतच बायोफार्मा शक्ती योजनेचाही उल्लेख आहे. याचा अर्थ काय होतो? बायोफार्मा म्हणजे अत्याधुनिक औषधं आणि लसी. कोविडच्या काळात आपण पाहिलं की औषध निर्मितीत आपण जगात आघाडीवर असलो तरी काही महत्वाच्या कच्च्या मालासाठी आपल्याला चीनवर अवलंबून राहावं लागत होतं. अच्छा, म्हणजे रॉ मटेरियलसाठी. अगदी. बायोफार्मा शक्ती आणि 3 नवीन केमिकल पार्क उभारण्याचा उद्देश हाच आहे की आपण औषध निर्मितीच्या संपूर्ण साखळीत आत्मनिर्भर बनावं. आणि यात रेअर अर्थ मॅग्नेटचाही उल्लेख दिसतोय. हो. रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट मिशन हे इलेक्ट्रिक वाहनांसाठी आणि संरक्षण उपकरणांसाठी अत्यंत आवश्यक आहेत. हे सगळं उत्पादन सोपं व्हावं यासाठी करप्रणालीत काही बदल केले आहेत का? कारण भारतात उद्योग सुरू करणं हे नेहमीच एक आव्हान मानलं गेलंय. चांगला मुद्दा आहे. यासाठी काही छोटे पण महत्वाचे बदल केले आहेत. उदाहरणार्थ डिफर्ड ड्युटी पेमेंटची सोय. म्हणजे काय नेमकं? याला सोप्या भाषेत सांगायचं तर जे उत्पादक विश्वासार्ह आहेत, ज्यांचा रेकॉर्ड चांगला आहे, त्यांना आयात केलेल्या मालावरील कर लगेच न भरता नंतर भरण्याची सोय मिळेल. ओके. यामुळे त्यांच्या खेळत्या भांडवलावरचा म्हणजे रोजच्या खर्चासाठी लागणाऱ्या पैशांवरचा ताण कमी होतो. बरोबर. तसंच विमानाचे सुटे भाग किंवा मायक्रोवेव्ह ओव्हनच्या काही भागांवरील सीमाशुल्कात सूट दिली आहे, जेणेकरून देशांतर्गत उत्पादन स्वस्त होईल. हे झालं उत्पादन क्षेत्राबद्दल. आता दुसऱ्या इंजिनकडे म्हणजे सेवा क्षेत्राकडे वळूया. इथे आरोग्य आणि शिक्षणावर विशेष भर दिसतोय. मेडिकल व्हॅल्यू टुरिझमसाठी 5 हब उभारण्याची कल्पना आहे. हो, आणि ही कल्पना खूप रंजक आहे. आज भारतात जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा कमी खर्चात उपलब्ध आहेत. या 5 हब्सच्या माध्यमातून परदेशातील रुग्णांना भारतात उपचारासाठी आकर्षित करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि याला जोडूनच 1.5 लाख केअर गिव्हर्सना प्रशिक्षण देण्याची योजना आहे. म्हणजे केवळ डॉक्टर आणि हॉस्पिटल्सच नाही, तर रुग्णांची काळजी घेणारं कुशल मनुष्यबळही आपण तयार करणार आहोत. यासोबतच 3 नवीन एम्स ऑफ आयुर्वेदची स्थापना पारंपरिक भारतीय वैद्यकशास्त्राला प्रोत्साहन देईल. आणि शिक्षण क्षेत्रात युनिव्हर्सिटी टाउनशिपची एक नवीन संकल्पना मांडली आहे. पण एक प्रश्न पडतो, आपल्याकडे आधीच अनेक विद्यापीठं आहेत, मग ही युनिव्हर्सिटी टाउनशिप वेगळी कशी आहे? खूप चांगला प्रश्न आहे. ही केवळ नवीन इमारती बांधण्याची योजना नाहीये. ओके. ही टाउनशिप्स प्रमुख औद्योगिक कॉरिडॉर्स जवळ उभारली जाणार आहेत. यामागची कल्पना अशी आहे की उद्योग आणि शिक्षण यांच्यात एक थेट पूल बांधला जावा. म्हणजे इंडस्ट्री आणि अकॅडेमिया एकत्र आणण्याचा प्रयत्न. अगदी. उद्योगांना जे कौशल्य हवं आहे तेच या टाउनशिप्समध्ये शिकवलं जाईल. विद्यार्थ्यांना थेट इंडस्ट्री एक्सपोजर मिळेल आणि कंपन्यांना तयार मनुष्यबळ. आणि याला जोडून शाळांमध्ये एव्हीजीसी लॅब्स. हो, 15,000 शाळांमध्ये. एव्हीजीसी म्हणजे ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग्स आणि कॉमिक्स. आज हा अब्जावधी डॉलरचा उद्योग आहे आणि त्यासाठी आपण तरुण पिढीला शाळेपासूनच तयार करतोय.
आकर्षक घोषणाही आहेत. हो, वाघ, सिंह यांसारख्या मोठ्या मांजरींच्या संवर्धनासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांना जागतिक स्तरावर मांडण्याची एक संधी आहे. ठीक आहे, तर विकासाची ही 2 इंजिनं, उत्पादन आणि सेवा, कशी काम करतील हे आपण पाहिलं. पण आता दुसऱ्या महत्वाच्या प्रश्नाकडे येऊया. या वाढीला गती कोण देणार आहे? आणि इथे MSMEs म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची भूमिका मोठी दिसते. अगदी. जर मोठी उत्पादन क्षेत्र ही अर्थव्यवस्थेची हाडं असतील, तर MSMEs हे रक्तवाहिनी आहेत. वाह! आणि म्हणूनच सरकारने त्यांच्यासाठी एक त्रिसूत्री कार्यक्रम आणला आहे. पहिला आहे इक्विटी सपोर्ट. इक्विटी सपोर्ट म्हणजे कर्ज देण्यापेक्षा हे वेगळं कसं आहे? खूपच वेगळं. आणि इथेच खरी गंमत आहे. सरकार 10,000 कोटी रुपयांचा SME ग्रोथ फंड आणि आत्मनिर्भर भारत फंडमध्ये 2,000 कोटींची भर टाकत आहे. हे पैसे कर्ज म्हणून नाही तर इक्विटी म्हणून दिले जातील. म्हणजे सरकार त्या कंपन्यांमध्ये थेट भागीदार बनेल. अच्छा, म्हणजे पार्टनर बनेल. हो. याचा फायदा असा की नव्या उद्योजकांवर सुरुवातीच्या काळात कर्जाचं आणि व्याजाचं ओझं राहत नाही. ते जास्त धोका पत्करून मोठी झेप घेऊ शकतात. बरोबर. कर्ज घेतलं की पहिल्या दिवसापासून हप्ता सुरू होतो. अगदी. पण इक्विटीमध्ये जोपर्यंत कंपनी नफा कमावत नाही तोपर्यंत भागीदाराला काही द्यावं लागत नाही. हे तर MSMEसाठी गेम चेंजर ठरू शकतं. दुसरा मुद्दा आहे लिक्विडिटी सपोर्टचा. हो. म्हणजे त्यांना वेळेवर पैसे मिळायला हवेत. MSMEची सर्वात मोठी समस्या ही असते की ते मोठ्या कंपन्यांना माल पुरवतात, पण त्यांची बिलं वेळेवर मिळत नाहीत. बरोबर. यासाठी ट्रेड्स नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे. या बजेटमध्ये सरकारी कंपन्या आणि मोठ्या कॉर्पोरेटसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर अनिवार्य केला आहे. म्हणजे नेमकं काय होतं यावर? सोप्या भाषेत सांगायचं तर MSME आपलं न मिळालेलं बिल या प्लॅटफॉर्मवर अपलोड करतं आणि बँक किंवा इतर वित्तीय संस्था त्या बिलाच्या आधारावर त्यांना लगेच पैसे देतात. अरे वा, म्हणजे ज्याला आपण थकबाकी म्हणतो त्यालाच एका प्रकारे गुंतवणुकीच्या साधनात बदलण्याची ही कल्पना आहे. अगदी. ही त्यांच्या रोख प्रवाहाची म्हणजे कॅश फ्लोची मोठी समस्या सोडवते. आणि तिसरा आधार आहे प्रोफेशनल सपोर्ट. यात कॉर्पोरेट मित्र ही संकल्पना दिसतीये. निश्चितच. लहान शहरांतील उद्योजकांना अनेकदा GST, कंपनी कायदा यांसारख्या कायदेशीर पूर्ततांची माहिती नसते. हो, हे खरंय. टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये कॉर्पोरेट मित्र तयार केले जातील, जे त्यांना या सर्व प्रक्रियांमध्ये मदत करतील. ही कल्पना खूप चांगली आहे. हो, पण ह्याचं खरं आव्हान असेल ते म्हणजे या मित्रांना योग्य प्रशिक्षण देणं आणि ते केवळ एक नवीन सरकारी अडथळा बनणार नाहीत याची खात्री करणं. बरोबर. आता MSME सोबतच या वाढीचा दुसरा मोठा आधारस्तंभ आहे पायाभूत सुविधा. इन्फ्रास्ट्रक्चर. हां, आणि इथल्या आकडे तर डोळे विस्फारणारे आहेत. हो ना. 2015 मध्ये 2 लाख कोटी असलेला खर्च 2027 पर्यंत 12.2 लाख कोटींवर नेण्याचं उद्दिष्ट आहे. हा आकडा खूपच मोठा आहे. हो. सोप्या भाषेत सांगायचं तर या पैशात आपण दरवर्षी अनेक नवीन मुंबई-पुणे एक्सप्रेसवे बांधू शकतो. यावरून खर्चाची व्याप्ती लक्षात येते. आणि हा खर्च फक्त रस्त्यांसाठी नाहीये, नाही का? नाही, अजिबात नाही. यात नवीन डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आहे, जो पूर्वेकडील दानकुलीला थेट पश्चिमेकडील सुरतशी जोडेल. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ पूर्व भारतात तयार झालेला माल कमी वेळेत आणि कमी खर्चात थेट बंदरांपर्यंत पोहोचेल, ज्यामुळे निर्यातीला मोठी चालना मिळेल. यासोबतच 20 नवीन राष्ट्रीय जलमार्ग आणि पुरोदय योजनेचाही उल्लेख आहे. हो. पूर्व किनारपट्टीवर औद्योगिक कॉरिडॉर विकसित करण्याची ही योजना आहे. पण इतक्या मोठ्या प्रकल्पांसाठी पैसा कुठून येणार? हाच आपला तिसरा आणि महत्वाचा प्रश्न आहे. इथे सरकार एक हुशार मार्ग वापरक आहे. एक आहे REITS, म्हणजे रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. अच्छा. याला तुम्ही प्रॉपर्टीचा म्युच्युअल फंड समजू शकता. अच्छा. सरकार त्यांच्या मालकीचे टोल रोड किंवा पूल या REIT मध्ये टाकणार आणि सामान्य गुंतवणूकदार त्यात छोटे छोटे हिस्से खरेदी करू शकतील. ओके, म्हणजे लोकांनाही यात सहभागी होता येईल. अगदी. यातून सरकारालाही नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी पैसे मिळतील आणि सामान्य लोकांनाही देशाच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीची संधी मिळेल. म्हणजे सरकार केवळ खर्च करत नाहीये, तर खर्चासाठी स्मार्ट आर्थिक मॉडेल देखील तयार करतंय. आता आपण शेती आणि ऊर्जा क्षेत्राकडे वळूया. या सगळ्या विकासाचा या क्षेत्रांवर काय परिणाम होईल? शेतीमध्ये आता पारंपरिक गहू तांदळाच्या पलीकडे जाण्यावर भर आहे. 500 जलाशयांमध्ये मत्स्यपालन, हॉर्टिकल्चर भारत विस्तार योजना, नारळ आणि काजू, कोकोसाठी विशेष कार्यक्रम. आणि जम्मू काश्मीरमध्ये अक्रोड बदामाची लागवड. हो.
यामागे विचार हा आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न केवळ उत्पादनातून नाही तर विविधीकरणातून म्हणजे डायव्हर्सिफिकेशनमधून आणि मूल्यावर्धनातून वाढावं. यात ॲग्रीस्टॅक आणि AI सारख्या तंत्रज्ञानाचाही उल्लेख आहे. याचा नेमका काय फायदा होणार आहे? ॲग्रीस्टॅक म्हणजे शेतीशी संबंधित सर्व माहितीला एकाच ठिकाणी आणणं. जमिनीचा प्रकार, हवामान, बियाण्यांची माहिती, बाजारातील भाव, सगळं काही. ओके. या डेटाचं विश्लेषण करून AIच्या मदतीनं शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य सल्ला दिला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, या आठवड्यात पाऊस पडणार आहे, त्यामुळे आता खत टाकू नका, किंवा तुमच्या जमिनीसाठी हे पीक जास्त फायदेशीर ठरेल. यामुळे शेतीतील अनिश्चितता कमी व्हायला मदत होईल. आणि ऊर्जा सुरक्षेबद्दल काय? इथे एकाच वेळी हरित ऊर्जा आणि अणुऊर्जेवर भर दिला जातोय. हे थोडं विरोधाभासी नाही का वाटत? हे विरोधाभासी वाटलं तरी ही एक दुहेरी रणनीती आहे. एकीकडे कार्बन कॅप्चरसाठी म्हणजे CCUS साठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद आहे. CCUS म्हणजे औद्योगिक चिमण्यांमधून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड हवेत जाण्याआधीच पकडून त्याला साठवून ठेवणे. हे पर्यावरणासाठी खूप महत्वाचं आहे. बरोबर. आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी पण काहीतरी आहे? हो. लिथियम आयन बॅटरी उत्पादनासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीवरील सीमा शुल्कात सूट दिली आहे, जेणेकरून इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होतील. आणि दुसरीकडे अणुऊर्जेला प्रोत्साहन? हो, कारण भारतासारख्या प्रचंड ऊर्जा लागणाऱ्या देशाला केवळ सौर किंवा पवन ऊर्जेवर अवलंबून राहता येणार नाही. अणुऊर्जा हा 24 तास उपलब्ध असणारा एक स्वच्छ ऊर्जा स्रोत आहे. त्यामुळे दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेचा विचार दिसतोय. अगदी. पण शेवटी हा सगळा विकास तेव्हाच अर्थपूर्ण ठरतो जेव्हा त्याचे फायदे सामान्य लोकांपर्यंत पोहोचतात. बरोबर. आणि याच विचारातून अर्थसंकल्पातील लोकाभिमुखी योजना येतात. त्यात कोणत्या योजना विशेषतः लक्ष वेधून घेतात? ह्यात समाजातील अनेक घटकांचा विचार केला आहे. उदाहरणार्थ, महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी म्हणून शी मार्ट्स नावाने खास रिटेल आउटलेट सुरू करणे. ही खूप चांगली कल्पना आहे. हो. दिव्यांगांना कौशल्य विकासासाठी दिव्यांगजन कौशल्य योजना आणि मानसिक आरोग्याच्या वाढत्या समस्येवर उपाय म्हणून बंगळुरूमधील निमान्सच्या धर्तीवर निमान्स 2 ची स्थापना करणे. छान. तर आपण विकासाची इंजिनं पाहिली, त्याला गती देणारे घटक पाहिले. आता शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया. या सगळ्यासाठी पैसा कुठून येणार आणि तो कुठे जाणार आहे? थोडक्यात आकडेवारी काय सांगते? एकूण खर्च अंदाजे 41.3 लाख कोटी रुपये आहे. यातला सर्वात मोठा वाटा वाहतूक म्हणजे 5.99 लाख कोटी आणि संरक्षण 5.94 लाख कोटी या क्षेत्रांना मिळणार आहे. आणि त्यानंतर ग्रामीण विकास? हो, त्यासाठी 2.73 लाख कोटींची तरतूद आहे. आणि सरकारच्या तिजोरीत पैसा येणार कुठून? सर्वात मोठे स्रोत आहेत आयकर 21%, कॉर्पोरेशन कर 18% आणि अर्थातच GST 15%. पण या आकड्यांपेक्षा जास्त महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वित्तीय शिस्त. वित्तीय शिस्त म्हणजे फिस्कल डेफिसिट किंवा वित्तीय तुटीचे लक्ष. अगदी बरोबर. सरकारने 2026-27 साठी वित्तीय तूट GDPच्या 4.3% मर्यादित ठेवण्याचं लक्ष ठेवलंय. सोप्या भाषेत याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर सरकार आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करणार आहे, पण तो एका मर्यादेत ठेवणार आहे. हे आकडे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी खूप महत्त्वाचे असतात. त्यांना देशाच्या आर्थिक स्थिरतेबद्दल एक सकारात्मक संदेश मिळतो. म्हणजे सरकार जबाबदारीने खर्च करतंय हा संदेश जातो. अगदी. तर या आपल्या सविस्तर चर्चेनंतर या अर्थसंकल्पाचं सार काय आहे असं आपण म्हणू शकतो? हा अर्थसंकल्प म्हणजे आकड्यांचा खेळ नाहीये, तर एक धोरणात्मक विधान आहे. यात तात्पुरत्या लोकप्रिय घोषणांऐवजी संरचनात्मक बदलांवर भर दिलाय. आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे आणि दीर्घकालीन आर्थिक स्थिरता हे या अर्थसंकल्पाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. खरंय. विकास, सुधारणा, पायाभूत सुविधा आणि सामाजिक कल्याण यांच्यात समतोल साधण्याचा हा एक मोठा प्रयत्न दिसतो. हो. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हा अर्थसंकल्प अनेक भव्य आणि महत्वाकांक्षी योजना सादर करतो, जसं की कार्बन कॅप्चरसाठी 20,000 कोटी किंवा नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर. कागदावर हे सगळं खूप प्रभावी दिसतं. हो, दिसतं. पण या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते, त्यातील लाल फितीचा कारभार किती कमी होतो आणि त्याचे फायदे शेवटच्या घटकापर्यंत कसे पोहोचतात, हेच याचं खरं यश ठरवेल. योजना बनवणं हे अर्ध काम आहे, नाही का? ती यशस्वीपणे राबवणं हे खरं आव्हान आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.